का मोठी अपडेट आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात चार्जशीट दाखल झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक अशी माहिती समोर येते। देशमुख हत्याकांडाला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरीही अजून आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। आणि दुसरीकडे या प्रकरणात आणखी एक नवं नाव समोर आलेलं आहे, ते म्हणजे सुग्रीव कराड। आरोपी जयराम साठे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव घेतलं। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केला होता। याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं साठे आणि केदार यांनी सांगितलंय। यावर सुग्रीव कराडनं गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटीला मदत केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि डॉक्टर बायबसेनच आरोपींना मदत केल्याची टीप एसआयटीला त्यानं दिली होती असंही बोललं जातं। त्यामुळे आता सुग्रीव कराडची चौकशी होणार का ते पाहावं लागणार आहे।